आपल्यातील बरेच जण असं मानतात की भूतकाळातील प्रत्येक आठवण, आनंद, दुःख, वेदना, सुख सगळं लक्षात ठेवणं आपल्याला अधिक मजबूत बनवतं. पण आपण हे विसरतो की सगळं काही आपल्यासोबत वाहून नेणं म्हणजे शहाणपणाचं लक्षण नाही. कधी कधी खरं स्वातंत्र्य मिळतं ते सोडून देण्यातून. ही गोष्ट म्हणजे एक रूपक आहे, एक आरशातलं प्रतिबिंब आहे जे आपल्याला एक महत्त्वाचा जीवन धडा देते. आणि गोष्ट संपल्यानंतर तुम्ही स्वतःला एकच प्रश्न विचारा, मी वर्तमानात जगतोय का अजूनही भूतकाळात मरतोय? एके काळी खूप वर्षांपूर्वी एका जंगलात एक छोटासा पक्षी राहत होता. हा पक्षी खूप गोड आणि सुंदर होता. पण काही काळापासून तो एक विचित्र गोष्ट करू लागला होता. रोज त्याने जे काही पाहिलं, ऐकलं किंवा अनुभवलं, चांगलं असो किंवा वाईट, ते तो छोट्या दगडांवर लिहू लागला. मग ते दगड तो एका छोट्या पिशवीत जमा करून उडून जाई. आठवण आनंदाची असो वा दुःखाची, पक्षाला वाटत होतं की प्रत्येक क्षण जपणं महत्त्वाचं आहे. ही त्याची सवय बनली आणि त्याला त्यात आनंदही मिळू लागला. त्याला वाटायचं चांगल्या आठवणी जपायला हव्यात, कारण त्या क्षण पुन्हा कधी येतील सांगता येत नाही. आणि वाईट अनुभव, त्यातही शिकवण असते, म्हणून तेही लिहायला हवं. सुरुवातीला हे सगळं मजेदार होतं. दररोज तो अनुभव लिहायचा आणि पिशवी भरत जायची. पण काळ जसजसा गेला ही सवय वाढतच गेली. पिशवी रोज नवीन दगडांनी भरत होती आणि परिणाम असा की पक्षाला उडणं अवघड होऊ लागलं. तरीही त्याचा विश्वास होता की कधीतरी हे सगळ्या आठवणी उपयोगी पडतील. ती छोटी पिशवी आता त्याच्या आयुष्याचा खजिना बनली होती. पण हळूहळू पिशवी जड होऊ लागली. जितके दगड तितकं वजन, आणि ते त्याच्या पंखांवर परिणाम करू लागलं. आता तो आधीसारखा उंच किंवा वेगात उडू शकत नव्हता. एक दिवस त्याची भेट एका ज्ञानी म्हाताऱ्या घुबडाशी झाली. घुबडाने विचारलं, लहान पक्षा, ही पिशवी का घेऊन फिरतोस? पक्षी हसून म्हणाला, या पिशवीत माझ्या जीवनातील सगळं आहे. प्रत्येक आनंद, प्रत्येक दुःख, माझ्या भूतकाळातील प्रत्येक शिकवण. घुबड कपाळावर आठ्या घालत म्हणालं, मग तू वर्तमानात जगत आहेस का, की कालच्या आठवणींच्या ओझ्याने फक्त उडतो आहेस? पक्षाला ते समजलं नाही. तो उडून गेला. पण यावेळी उडणं आणखीन जड, आणखीन वेदनादायक वाटू लागलं. आठवडे गेले. आता पिशवी इतकी भरली होती की ती ओसंडून वाहत होती. पक्षाला जवळजवळ ती जमिनीवरून उचलता येईना झाली होता. त्याचे पंख दुखत होते. शरीरात ताकद उरली नव्हती. तरीही तो पिशवी ओढत चालत राहिला. पावसाळ्यात एका दिवशी तो पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना घसरला आणि दगडांच्या वजनानं त्याचं नाजूक शरीर चिरडून गेलं. ज्यांच्या आधारावर तो जगतोय असं त्याला वाटत होतं, त्या आठवणींच्याच ओझ्यानं त्याचा जीव गेला. पाऊस थांबल्यावर काही पक्षी त्याला पाहायला आले, पण तो लहान पक्षी कायमचा निघून गेला होता. थोड्या वेळानं घुबडही आलं. त्या निश्चल पक्षाकडे पाहून त्याच्या डोळ्यात दुःख दाटलं. तो हळू आवाजात म्हणाला, आठवणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी असतात, आपल्याला खाली दाबण्यासाठी नाही. ही छोटीशी गोष्ट आपल्याला मोठा धडा देते. आठवणी चांगल्या असोत किंवा वाईट, त्या भूतकाळातच राहायला हव्यात. विसरून पुढे जाणं शिकायला हवं. आपण सगळं काही सोबत वाहून नेऊ नये. आपणही बऱ्याच वेळा असंच करतो. प्रत्येक छोट्या आठवणी, चांगल्या आणि वाईट, जमा करत राहतो. पण जर आपण रोज भूतकाळाचं वजन वाहून नेत राहिलो तर आतून थकायला सुरुवात होते. वर्तमानाचा आनंद घेता येत नाही आणि भविष्याकडे पाऊलही टाकता येत नाही. त्या पक्षासारखेच अनेक लोक भूतकाळातील दुःख किंवा कधीकधी आनंदही खूप काळ धरून ठेवतात. पण जीवन म्हणजे सोडून देणं. जे गेलं ते परत येत नाही, पण आपल्याला आज सुंदर बनवता येतो. म्हणून चांगलं असो वा वाईट, जे झालं ते मागे ठेवा. वर्तमानात जगायला शिका, कारण आपण काल बदलू शकत नाही, पण आज घडवू शकतो. नवीन अनुभव घ्या, काहीतरी नवीन करा. आपल्या आयुष्यात काही अर्थपूर्ण घडवा. माफ करा, विसरा, पुढे चला. नवीन अनुभवा, नवीन पावलं टाका आणि शांत मनानं जगा. जर तुम्हाला वाटत असेल की ही गोष्ट अधिक लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.
मी पुन्हा एका प्रेरणादायी कथेसह परत येईन. तोपर्यंत धीर धरा, कृतज्ञ रहा आणि जीवनात सतत पुढे चालत रहा.